गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण बघत आहोत बेसिक मॅथमॅटिक्समध्ये चॅप्टर नंबर 3 मॅट्रिक्स. आता या चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण बघितल्या किंवा प्रूव्ह केल्या, बरोबर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच्या आता त्यानंतर बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, कशास म्हणतात सिंग्युलर मॅट्रिक्स. तर सिंग्युलर मॅट्रिक्सचं इथं आपल्याला दिलं आहे की डिटर्मिनंट ऑफ ए जो आला आहे इज इक्वल टू जर 0 असेल, एखादा मॅट्रिक्स आहे तो फाइंड केल्यानंतर त्याचा मॉड घेतल्यानंतर त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू जर 0 असेल किंवा एखाद्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू जर 0 असेल त्यास काय म्हणायचं, त्याच मॅट्रिक्स काय म्हणायचं, सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि त्या उलट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय की एक मॅट्रिक्स घेतला, बरोबर, तो फाइंड केल्यानंतर त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल, बरोबर, त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल तर त्यास काय म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्यास काय म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, बरोबर, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर त्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल जर बघितलं की आपल्याला फॉर एक्झाम्पल बघितलं की प्रूव्ह दॅट फॉलोइंग मॅट्रिक्स आर सिंग्युलर मॅट्रिक्स ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आपल्याला हे मॅट्रिक्स जे दिलं आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की मॅट्रिक्स दिला आहे, डिटर्मिनंट दिला किंवा मॅट्रिक्स दिला आहे आणि त्याची व्हॅल्यू, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल 1, 6 आणि 2 आणि 5 हा डिटर्मिनंट दिला, बरोबर. आता त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. आता 2/2चा जर डिटर्मिनंट दिला आहे आणि त्याची जर व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, बरोबर, डिटर्मिनंट असेल किंवा मॅट्रिक्स असेल. यामध्ये सिम्बॉल डिटर्मिनंटचा आहे पण मॅट्रिक्सचा सिम्बॉल द्या. तर 1, 6, 2, 5 हा जर डिटर्मिनंट दिला आहे तर इज इक्वल टू हा जर डिटर्मिनंट आपण जर सॉल्व केला, हा डिटर्मिनंट जर आपण सॉल्व केला तर काय होईल, 1 × 5, बरोबर. हा डिटर्मिनंट जर सॉल्व केला तर तो काय होईल, 1 × 5 6 × 2. यामध्ये काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर. आणि मध्ये साईन काय असणार आहे, मायनस साईन असणार आहे. म्हणजेच 1 × 5 याचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 5 मायनस 6 × 2 याचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 12. मीन्स 5 - 12, बरोबर. 5 - 12 काय होईल, -7. 5 - 12 किती येईल, -7. म्हणजे ए मॅट्रिक्स आहे जो डी मॅट्रिक्स आहे त्याची व्हॅल्यू काय आली, -7. मग जो डी मॅट्रिक्स फाइंड केला त्याची व्हॅल्यू -7 आहे, ती इज इक्वल टू 0 आहे का, नाही, ती इज नॉट इक्वल टू काय आहे, 0 आहे. म्हणून याचाच अर्थ काय होतो, हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. यामध्ये हा फॉर्म्युला बघा की नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स याची डेफिनेशन काय येते की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, बरोबर, इज नॉट इक्वल टू 0. ते जर नॉट इक्वल टू जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, त्यास काय म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि डिटर्मिनंट ऑफ ए याची व्हॅल्यू जर 0 आली तर त्यास काय म्हणायचं, सिंग्युलर मॅट्रिक्स. आता त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ, 3/3 मॅट्रिक्स किंवा डिटर्मिनंट. की यामध्ये दिलं आहे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ 1, 2, 3 1, 5, 6 2, 7, 4. फर्स्ट रो दिला आहे 1, 2, 3. त्याच पद्धतीने सेकंड रो दिला आहे 1, 5, 6. त्याच पद्धतीनं थर्ड रो दिला आहे 2, 7, 4, बरोबर. तर आपल्याला यास काय करायचं, याचं हे आन्सर काय करायचं, आपल्याला फाइंड करायचं आहे की फर्स्ट जो दिला आहे 1 की हा जो मॅट्रिक्स दिला आहे किंवा डिटर्मिनंट दिला आहे तो काय आहे, 3/3 डिटर्मिनंट आहे. आता तो कशा पद्धतीने सॉल्व करतो की मी तुम्हाला सांगितलं, हा डिटर्मिनंट आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार की जे फर्स्ट रो आहे, फर्स्ट रो काय आहे 1, 2 आणि 3. आता त्या फर्स्ट रोमधला जो फर्स्ट एलिमेंट आहे 1
बरोबर. 1चा काय घ्यायचं, मायनर घ्यायचं. 1चं मायनर तो काय येईल 5 6 आणि 7 आणि 4. 5 6 आणि 7 आणि 4 म्हणजे 1चा मायनर काय येईल 5 6 7 आणि 4. मायनस 2 घेतला आणि 2चा मायनर फाइंड केला. 2चा मायनर काय येईल. आता 2चा मायनर कसं फाइंड करायचा की 2 हा फर्स्ट रोमध्ये आहे आणि सेकंड कॉलममध्ये आहे. मग फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कॅन्सल करायचे. जे रिमेनिंग एलिमेंट आहेत त्याला काय करायचे डिटर्मिनंटच्या स्वरूपात राईट डाऊन करायचे. म्हणजे 1 6 आणि 2 आणि 4. 1 6 आणि 2 आणि 4 प्लस 3 घेतला. बरोबर. प्लस 3 घेतला आणि 3चा काय घेतला मायनर फाइंड केला. 3चा मायनर काय येईल 1 5 आणि 2 आणि 7. 1 5 2 आणि 7. बरोबर. या पद्धतीने त्याचं काय येईल एक्सपान्शन येईल. आता यानंतर 1 इंटू मॅट्रिक्समध्ये 1 इंटू डिटर्मिनंटमध्ये 5 6 7 4 आहे. मायनस 2 इंटू डिटर्मिनंटमध्ये 1 6 2 4 आहे. प्लस 3 इंटू डिटर्मिनंटमध्ये 1 5 2 7 आहे. तर त्याचं काय करायचं नेक्स्ट त्याचं एक्सपान्शन करायचं. बरोबर. त्याचं नेक्स्ट काय करायचं एक्सपान्शन करायचं. मग 1 घेतला 5 6 7 4 याचं जर एक्सपान्शन केलं तर 5 इंटू 4. बरोबर. 5 इंटू 4 याचं मल्टिप्लिकेशन काय येईल 5 इंटू 4 मायनस 7 इंटू 6. बरोबर. मायनस हा जो 2/2चा डिटर्मिनंट आपण सॉल्व करतो -2 ॲज इट इज. आणि हा डिटर्मिनंट जर सॉल्व केला 1 इंटू 4 4 मायनस 2 इंटू 6 ओके प्लस 3 1 इंटू 7 काय होईल नेक्स्ट काय होईल त्याचं एक्सपान्शन 1 इंटू 7 मायनस 5 इंटू 2. हे आपण बघितलं आहे की याचं एक्सपान्शन 2/2 मॅट्रिक्स असेल किंवा डिटर्मिनंट असेल कशा पद्धतीनं आपण सॉल्व करतो की 1 ॲज इट इज घेतला जो मॅट्रिक्स दिला आहे 5 6 7 4 त्याचं एक्सपान्शन येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 4 मायनस 7 इंटू 6 मायनस 2 ॲज इट इज. परत 1 6 2 4 याचं एक्सपान्शन 1 इंटू 4 मायनस 2 इंटू 6 प्लस 3 1 इंटू 7 मायनस 5 इंटू 2 5 इंटू 2. मग 1 ॲज इट इज 5 इंटू 4 याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते काय येतं 20 मायनस 7 इंटू 6 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ती काय येईल 42 मायनस 2 ॲज इट इज 4 इंटू 1 4 मायनस 2 इंटू 6 12 प्लस 3 ॲज इट इज 7 इंटू 1 7 मायनस 5 इंटू 2 10. या पद्धतीनं आपण काय केलं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. तर मग 1 ॲज इट इज 20 मायनस 42 हे जर सॉल्व केलं तर ते काय येणार आहे -22 1 इंटू -22 मायनस 2 ॲज इट इज 4 मायनस 12 हे जर मल्टिप्लाय केलं तर ते काय येतं आहे -8. 4 मायनस 12 हे जर मल्टिप्लाय केलं तर ते काय येणार आहे -8. त्याच पद्धतीनं प्लस 3 ॲज इट इज 7 मायनस 10 काय येईल -3 3 इंटू -3 म्हणजे -22 इंटू 1 काय येईल -22 मायनस 2 इंटू -8 काय होणार आहे +16 होणार आहे. आणि 3 इंटू -3 हे काय होणार आहे -3 होणार आहे. याचं जर सॉल्व केलं तर हे जे आलं आहे यामध्ये काय होतं आहे रॉंग येतं आहे की -22 प्लस 16 आणि -9 बरोबर ही व्हॅल्यू येईल. मग -22 -9 ही व्हॅल्यू काय येणार -31 आणि -31 -16 म्हणजे ही व्हॅल्यू येते -15. मग -15 काय आहे इज नॉट इक्वल टू 0 आहे. बरोबर. -15 काय आहे नॉट इक्वल टू 0 आहे. हे जे प्रिंटिंग मिस्टेक आहे तुम्ही व्यवस्थित ॲडिशन करा का याची जी व्हॅल्यू येते ती काय येते -15 येते. तर मग -15 इज नॉट इक्वल टू काय आहे 0 आहे. म्हणजे गिव्हन मॅट्रिक्स काय आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आपण जे बघितलं आहे की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू जर 0 असेल तर त्यास काय म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि ते त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर इज इक्वल टू 0 असेल किंवा 0 आली त्यास काय म्हणायचं
सिंग्युलर, त्यास काय म्हणायचं, सिंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट काय बघणार आहोत, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. की ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपण कसं फाइंड करता, यावर एक्झाम्पल 100% येतं आहे. की ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सनी काय करायचं, मॅट्रिक्स काय करायचा, सॉल्व करायचा. तर फर्स्ट ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स फाइंड करताना काही स्टेप दिलेले आहे, बरोबर. तर स्टेप नंबर फर्स्ट की काय करायचं, स्टेप नंबर फर्स्ट की फर्स्ट फाइंड कोफॅक्टर ऑफ इच एलिमेंट ऑफ ए. पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट काय करायचं, फर्स्ट फाइंड, पहिल्यांदा फाइंड काय करायचं, कोफॅक्टर फाइंड करायचे ऑफ इच एलिमेंट ऑफ ए. प्रत्येक एलिमेंटचे काय करायचे, कोफॅक्टर फाइंड करायचे, बरोबर. फर्स्ट फाइंड कोफॅक्टर ऑफ इच एलिमेंट ऑफ ए, बरोबर. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड, जे कोफॅक्टर आपण फाइंड केले, बरोबर. आता कोफॅक्टर कसे फाइंड करायचे ते पण महत्त्वाचं आहे. आता स्टेप नंबर सेकंड, जे आपण कोफॅक्टर फाइंड केले की राईट डाऊन मॅट्रिक्स कोफॅक्टर. जे कोफॅक्टर फाइंड केले ते काय करायचे, मॅट्रिक्सच्या स्वरूपात आपण काय करणार, ते राईट डाऊन करणार. म्हणजे जे आलं आहे आपल्या फर्स्ट एलिमेंटचे जे कोफॅक्टर आले, C11 सेकंड एलिमेंट, फर्स्ट रोमनला सेकंड एलिमेंट आला आहे C12, त्यानंतर थर्ड एलिमेंट आला आहे C13. हे जे कोफॅक्टर आले ते मॅट्रिक्सच्या स्वरूपात राईट डाऊन केलं. त्यानंतर सेकंड रो घेतला, ते जे एलिमेंट आले C21, त्याच पद्धतीनं C22, त्याच पद्धतीनं C23. त्यानंतर थर्ड रो घेतला C31, त्यानंतर C32 आणि C33. या पद्धतीने काय केले, हे जे कोफॅक्टरी, बरोबर, हे जे कोफॅक्टरी आपण मॅट्रिक्सच्या स्वरूपात आपण राईट डाऊन केले, बरोबर. आता हे जे कोफॅक्टर आपण राईट डाऊन केले ते कोफॅक्टर काय करायचे, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, त्याचा काय करायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे CIJ याचा जर आपल्याला हे जे कोफॅक्टर आले किंवा मॅट्रिक्स आला, आपण मॅट्रिक्सच्या स्वरूपात राईट डाऊन केले, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे ट्रान्सपोज आपण कसं लिहिणार, जे C11 C12 C13 जे फर्स्ट रोमध्ये आहे ते काय लिहिणार, फर्स्ट कॉलममध्ये, म्हणजे C11 C12 आणि C13. त्याच पद्धतीने सेकंड रोमध्ये जी व्हॅल्यू येईल C21 C22 C23 ते काय करणार, सेकंड कॉलममध्ये C21 C22 आणि C23. त्यानंतर जी थर्ड आहे C31 C32 C33 ही जी थर्ड रो आहे ते काय करणार, थर्ड कॉलममध्ये आपण काय करणार, राईट डाऊन करणार. आता यानंतर हे फाइंड केल्यानंतर कोफॅक्टर फाइंड केले, त्याचे मॅट्रिक्सच्या स्वरूपात राईट डाऊन केले, त्याच्यानंतर ते त्याचा त्याचा ट्रान्सपोज आपण फाइंड केला. तर नेक्स्ट काय करायचं, टू फाइंड या पद्धतीने काय केलं आपण, ते राईट डाऊन केलं. आता नेक्स्ट 2x2 मॅट्रिक्स असेल तर हे काय आहे, 3x3. आता नेक्स्ट काय दिलं आहे, टू फाइंड ॲडजॉइंट ऑफ 2x2 मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल जर 2x2 मॅट्रिक्स असेल त्याचा ॲडजॉइंट आपण कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल स्टेप नंबर फर्स्ट आपल्याला ए मॅट्रिक्स दिला, की ए मॅट्रिक्स काय दिला, A11 A12 त्याच पद्धतीने A21 आणि A22, बरोबर. हा ए मॅट्रिक्स दिला. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड, आता स्टेप नंबर सेकंड कसं फाइंड करायचं,
किंवा स्टेप नंबर सेकंड की ॲडजॉइंट ऑफ ए कसं काय येईल या पद्धतीनं -a22 त्याच पद्धतीनं -a12 त्याच पद्धतीने -a21 त्याच पद्धतीनं -a11. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं, फॉर एक्झाम्पल 6 5 आणि 2 1 हे जर एक्झाम्पल बघितलं तर 6चा मायनर काय येतो की 6 हा कोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, मग त्याचा मायनर काय येणार आहे 1 येणार बरोबर. त्यानंतर 5 जर बघितला बरोबर, 5 हा एलिमेंट घेतला तर 5 या एलिमेंटचा मायनर काय येणार आहे 2, 5 या एलिमेंटचा मायनर काय येणार आहे 2. त्याच पद्धतीनं 2 या एलिमेंटचा मायनर काय येणार आहे 5. त्याच पद्धतीनं 1 या एलिमेंटचा मायनर काय येणार आहे 6. सॉरी कोफॅक्टर तो काय येणार आहे -6. मग या पद्धतीनं आपण जर एक्झाम्पल जर हे सॉल्व केलं तर ते काय येतं आहे ॲडजॉइंट ऑफ ए काय येतं आहे 1 -5 -2 आणि 6. यावरचं जे एक्झाम्पल डायरेक्ट आन्सर दिलं आहे बरोबर, हे आपण एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला आपण बघू की ते कशा पद्धतीनं आपण सॉल्व करू शकतो. यामध्ये काय केलं आहे डायरेक्ट यामध्ये आन्सर आपल्याला राईट डाऊन केलेलं आहे. आता यामध्ये दिलं आहे, आता एक लक्षात घ्या की यामध्ये एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे की आपण जर हे झालं 2/2चं 3/3 मॅट्रिक्स असेल आणि त्याचं जर ॲडजॉइंट फाइंड करायचं असेल आपल्याला, फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स दिला आहे की A11 त्यानंतर A12 आणि A13. त्याच पद्धतीने सेकंड रो दिला आहे A21 A22 आणि A23. त्यानंतर थर्ड रो दिला आहे A31 A32 आणि A33. त्याचे कोफॅक्टर फाइंड करायचे. त्याचे कोफॅक्टर जर आले ते काय येणार आहे C11 C12 C13. त्याच पद्धतीने C21 C22 C23. त्याच पद्धतीने C31 आणि C32 आणि C33 बरोबर. त्या कोफॅक्टरचं काय करायचं ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे तो काय येणार आहे C11 C21 C31. त्याच पद्धतीने सेकंड रो येणार आहे C12 C22 C32 आणि थर्ड रो येणार आहे C13 C23 आणि C33. C मीन्स काय कोफॅक्टर. म्हणजे फर्स्ट काय करायचं त्या मॅट्रिक्सचे टोटल एलिमेंटचे काय करायचे कोफॅक्टर फाइंड करायचे बरोबर. कोफॅक्टर फाइंड केल्यानंतर ते मॅट्रिक्सच्या स्वरूपात राईट डाऊन करायचे आणि ते मॅट्रिक्स काय करायचे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे ते काय येईल ॲडजॉइंट, त्या मॅट्रिक्सचं काय येईल ॲडजॉइंट. मग यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. आता या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे की आपण नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचे ॲडजॉइंट कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ते आपण काय आहे या एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. याचं टोटल एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला की फाइंड ॲडजॉइंट ऑफ ए ऑफ धिस मॅट्रिक्स बरोबर. नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे आपण फॉर्म्युले बघितले की हे जे एक्सपान्शन बघितलं की आपण या मीन्स लेक्चरमध्ये काय बघितलं व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय तुम्ही फॉर्म्युला राईट डाऊन करा की डिटर्मिनंट ऑफ ए त्याचं डिटर्मिनंट जर 0 असेल तर त्यास काय म्हणतात सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय त्याचा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू जर 0 असेल बरोबर. तो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू जर 0 असेल त्यास काय म्हणायचं नॉन सिंग्युलर. त्याच पद्धतीने ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स 2/2 असेल किंवा ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स 3/3 असेल तर तो कशा पद्धतीनं आपण फाइंड करू शकतो तर ते पण आपण बघितलं आहे. आणि त्यानंतरचे जे एक्झाम्पल आहे ते आपण काय बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला आपण त्यावरचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत बरोबर. ओके, थँक्यू.